मित्रांनो, व्हिडिओ नंबर 163. चला तर बघूया आणि सुरू करूया. आजचा काय विषय आहे ते बघूया. मित्रांनो, आजचा विषय आहे आपल्या डोळ्यामध्ये रेटिनाची समस्या तर नाही ना, हे कसं ओळखायचं ते पाहूया. रेटिना डोळ्यांचा सर्वात महत्वाचा भाग आहे. व्हेरी गुड. हा प्रकाशाविषयीचा संवेदनशील थर आहे, ज्याला सामान्यपणे पडदाही म्हणतात. डोळ्यात शिरणारा प्रकाश कॉर्निया व लेन्समधून रेटिनापर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा रेटिना मेंदूकडे संदेश पाठवतो. छान. व त्यामुळे आपण पाहू शकतो. याचाच अर्थ रेटिनाविषयी कोणतीही बेपर्वाई दृष्टी कमी करू शकते. व्हेरी गुड. या वा अंधत्वही आणू शकते. रेटिनाची समस्या कशी ओळखायची बघूया. चमकणे. जर डोळे तिरके करून पाहिल्यास वा कोनातून पाहिल्यास एक प्रखर प्रकाश दिसू लागला तर तसा प्रकाश हा मायग्रेन वा डोळ्यांना मार लागल्यामुळे दिसू शकतो. पण जर डोकेदुखी व डोळ्यांना मार लागलेला नसेल तर ही रेटिनाची समस्या असू शकते. व्हेरी गुड. धूसर दिसणे. जर डोळ्यासमोर एक पडदा वा सावलीसारखे दिसत असेल तर वारंवार डोळे धुवूनही ती जात नसेल तर हे रेटिनाच्या समस्येचे चिन्ह असू शकते. लक्षात घ्या मित्रांनो, या स्थितीत डोळ्यांना धूसर दिसू लागते. डबल दिसणे. जर डोळ्यांचा रेटिना व्यवस्थित नसेल तर नेहमी एकाच वस्तूची दोन दृश्ये दिसू लागतील. बापरे. ही दोन्ही दृश्ये एकमेकांना ओव्हरलॅप करताना दिसतील. बापरे. यात ज्या वस्तू पाहत असाल वा वाचत असाल त्या बहुधा दुसरे दिसू लागतात. नंबर वेगाने वाढणे. पुढे बघा मित्रांनो, वाढत्या वयासोबत चष्म्याचा नंबर वाढणे स्वाभाविक असते. पण जर चष्म्याचा नंबर वेगाने वाढत असेल तर हे रेटिनाच्या समस्येमुळे होऊ शकते. यासाठी डॉक्टरना हे अवश्य सांगावे. व्हेरी गुड. कोणाला होऊ शकते ही समस्या बघूया. रेटिनाची समस्या मधुमेह व उच्च रक्तदाबाशी संबंधित असते. मधुमेह नेत्ररोग व अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. मधुमेहींना फक्त मोतीबिंदूचा धोका नसतो तर त्यांच्या रेटिनाचेही नुकसान होण्याची शक्यता असते. बापरे. जे रुग्ण जेवढे दीर्घकाळ मधुमेहाने पीडित असतात तेवढी त्यांच्यामध्ये रेटिनाची समस्याही जास्त असते. बापरे. वयाशी संबंधित नेत्र रोगातही रेटिनाची समस्या अत्यंत सामान्य असते. 70 वरील वयात दर 20 भारतीयांपैकी एकाच्या डोळ्यात रेटिना दोष असू शकतो. रेटिना कसा सुरक्षित राखावा बघूया मित्रांनो. रेटिनाचा आपल्या जीवनशैलीशी सरळ संबंध आहे. विटॅमिन्स आणि मिनरल्सचे भरपूर आहार रेटिना इतर सर्व प्रकारच्या नेत्ररोगापासून दूर ठेवतो. पुढे बघू मित्रांनो, आपल्या आहारात आंबट फळे, पालेभाज्या, पालक, ब्रोकोली, गाजर आणि सुकामेवा, बदाम, अक्रोड इत्यादीचा नियमित समावेश करावा. व्हेरी गुड. जर मांसाहारी असाल तर वरचेवर मासे खाणे रेटिनासाठी फायदेशीर असू शकते. व्हेरी गुड. आहाराशिवाय कधीही ऊन डोळ्यावर सरळ पडू न देणे. प्रखर उन्हात गॉगल वापरणे व डोळ्याचे व्यायाम नियमित करणे.
रेटिना सुरक्षित ठेवू शकते. पुढे होऊया. सूर्याकडे सरळ पाहिल्यामुळे असे करणे रेटिनाचे गंभीर नुकसान होऊ शकते. एवढे गंभीर की त्यामुळे दृष्टीही जाऊ शकते. अरे बापरे. यामुळे सूर्यग्रहण सरळ डोळ्यांनी न पाहण्यास सांगितले जाते. अच्छा. धूम्रपान केल्यामुळे संशोधनातून सिद्ध झाले आहे की सिगरेट पिणे रेटिनासाठी हानिकारक असते. बापरे. रेटिनाची हानी झाल्यानंतरही धूम्रपान चालू ठेवल्यास अंधत्व येऊ शकते. बाबा. शुगर लेवल वाढल्यामुळे जर रक्तात शुगर लेवल अचानक वाढली तरी रेटिनाचे नुकसान होऊ शकते. बापरे. याबाबत मधुमेहींनी जास्त जपायला हवे. अशा प्रकारे मित्रांनो, आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार मित्रांनो. जय हिंद.